सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक 26 जुलै 2024 रोजीचे एक शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान राबवायचं आहे। तर या अभियानामध्ये नक्की अभियानाची व्याप्ती कशा प्रकारची असणार आहे, या अभियानाचे उद्दिष्ट कोणते असणार आहे, तसेच अभियानाचा कालावधी नेमका कोणता असणार आहे आणि अभियानाचे स्वरूप कशा प्रकारचे असेल, तसेच कोणाला असणार आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे। संदर्भ दिलेला शासन निर्णय 2023-24 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपण राबवलं होतं। त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये हा आपण उपक्रम राबवला होता। आणि हा अभियान विद्यार्थी तसेच शिक्षक असतील, माजी विद्यार्थी, पालक असतील, शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता। जवळपास 95% शाळेतील 2 कोटी विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं। आणि हे अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं होतं की याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाल्याचं आपल्याला माहीत आहे। तसेच या अभियानात तालुका असेल, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर यशस्वी ठरलेल्या सर्व शाळांना रोख पारितोषिक देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शाळांच्या ज्या काही भौतिक सुविधा असतील त्या भागवण्यासाठी मदत झाली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं। वरील सर्व बाबींचा जर विचार केला तर सन 2024-25 या वर्षाकरता देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे स्पर्धात्मक अभियान आपल्याला राबवायचं आहे आणि त्यासाठी नवनवीन उपक्रमांचा सहभाग शासनाने केल्याचा आढळून येणार आहे। तर आता नक्की शासन निर्णय काय आहे, त्याची व्याप्ती काय पाहूया। पहा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची व्याप्ती 1. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे। आता ही स्पर्धा कोणासाठी आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत। हा एक महत्त्वाची याची व्याप्ती असणार आहे। त्यानंतर पहा, दुसरा मुद्दा यामध्ये या अभियानासाठी शाळांची विभागणी 2 प्रकारात झालेली आहे। आता आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि ब गट असणार आहे तो उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, अशा 2 गटामध्ये विभागणी केल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर पहा, याचा अर्थ काय होतो, प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत। प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल। आता हे खूप महत्त्वपूर्ण आहे की शासकीय शाळा असतील किंवा स्थानिक स्वराज्याच्या संस्था असतील त्यांचा एक गट वेगळा असणार आहे आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांचा जो गट असणार आहे तो वेगळा आहे। आणि जेव्हा विजेतेसाठी स्पर्धा होणार आहे तेव्हा हा अ गट आणि ब गट यामध्ये कोणतीही स्पर्धा नसणार आहे। म्हणजे तालुका स्तरावर देखील 2 प्रकारचे बक्षीस असणार, अ गटासाठी वेगळं बक्षीस असणार, ब गटासाठी म्हणजे तालुका स्तरावर पहिल्या क्रमांकाच्या शाळा 2 प्रकारच्या असणार आहेत। एक आहे स्थानिक आणि शासकीय शाळा असणार आहे आणि दुसरी आहे इतर व्यवस्थापनाची शाळा। आणि अशी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य प्रत्येक स्तरावर दोन्ही गटातून शाळा विजेती होणार आहेत। त्याचबरोबर सदर अभियान पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, पुन्हा ब वर्ग आणि अ वर्गच्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र आणि क आहे उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे। तर त्याची व्याप्ती कशा प्रकारे दिली आहे, बृहन्मुंबई एक वेगळं क्षेत्र असणार आहे, तसेच वर्ग अ आणि वर्ग ब च्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं वेगळं कार्यक्षेत्र असणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्र जे काय असेल त्याची वेगळी खालील प्रकारे स्तर दिलेले आहेत। आता ते स्तर पाहूया आपण। या ठिकाणी आपल्यासमोर एक डायग्राम दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला समजून येईल की कशा प्रकारे शाळांची विभागणी आणि स्तर असणार आहेत। पहा, हा डायग्राम जर पाहिला त्याच्यानंतर आपल्याला नक्की या अभियानामध्ये कार्यक्षेत्राची व्याप्ती कशा प्रकारची आहे त्याबाबतची माहिती मिळत आहे। या अभियानाची आता उद्दिष्टे पाहूया। 1. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासास चालना देणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्याची गुणवत्ता तर साध्य करायचीच आहे, त्याचबरोबर आरोग्य असेल, स्वच्छता, पर्यावरण असेल, क्रीडा या सर्व बाबीत देखील विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे। त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे अभियानाचं शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत
अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे। एकंदरीत शासनाचे जे काही ध्येय धोरणे असतात त्याची प्रत्यक्ष शाळेमध्ये अंमलबजावणी करायची आहे आणि त्या शालेय प्रशासनाच्या बळकटीकरण येण्यासाठी या अभियानाचा समावेश आपल्याला केल्याचा दिसून येत आहे। त्याबरोबर या अभियानाचं तिसरं उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनोक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे। जे काही शासनानं विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता ठरवलेल्या असतील किंवा शैक्षणिक संपादन ठरवलेले आहे ती विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अपेक्षित आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त कराव्या यासाठी त्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे। त्यानंतर आता अभियानाचा कालावधी पाहूया। प्रत्येक नोंद करायची आहे पहा। एक दिनांक 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल। या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता घ्यायची आहे। तर दिनांक 29 जुलै ते 4 ऑगस्टमध्ये या अभियानाची सर्वदूर व्याप्ती म्हणजे प्रसार होणार आहे। तसेच सर्व शाळा या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वोत्तरी प्रयत्न देखील केले जाणार आहेत। आणि दुसरं आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल। म्हणजे प्रत्यक्ष अभियानाची सुरुवात होणार आहे 5 ऑगस्ट 2024 नंतर 29 जुलै ते 4 ऑगस्ट या अभियानाचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे। तसेच आता बघा या अभियानाचा कालावधी काय असणार आहे 1 महिन्यासाठी हा कालावधी पूर्ण होणार आहे। म्हणजे 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान 1 महिना या अभियानाचा कालावधी असणार आहे। त्यानंतर 5 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार करण्यात यावी। म्हणजे या शाळांचं मूल्यांकन आहे ते 5 सप्टेंबर शिक्षक दिन 2024 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे। तिसरं आहे त्यानंतरच्या सुयोग दिनांकास या अभियानाच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे। त्यानंतर बक्षीस वितरण कसं होणार आहे किंवा केव्हा होणार आहे त्याबाबतची तारीख आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे। आता आपण यापुढे अभियानाचे स्वरूप कशा प्रकारचं आहे पहा। अभियानात सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येणार आहे। त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत पहा। एक आहे पायाभूत सुविधा, त्यासाठी 33 गुण असणार आहेत। त्यानंतर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते शाळांमध्ये त्यासाठी 74 गुण असणार आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी 43 गुण असणार आहेत की विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे शाळेची याबाबत 43 गुण असणार आणि एकंदरीत 150 गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे शाळांचं आणि त्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळेची निवड होणार आहे। पायाभूत सुविधा एकूण 33 गुण असणार आहेत। त्याचे निकष आणि गुणांकन आणि कमाल गुण काय आहेत ते आपण या ठिकाणी दिलेले आहे। कॉलम हे आपण आता वाचन करायचं आहे। एक आहे वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, इतर खोल्या, यामध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि प्रयोगशाळा त्यासाठी 3 गुण असणार आहेत। आता 3 गुणाची देखील विभागणी केलेली आहे पहा। शाळेमध्ये वर्गाध्ययनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या असतील तर 1 गुण असणार आहे। त्यामध्ये विद्यार्थी वर्ग गुणोत्तर UDISला जे असेल आणि डाटाच्या आधारे जे काय असेल ते 1 गुण असणार आहे पुरेशा वर्ग खोल्या असतील तर। त्यानंतर शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे आणि पुस्तक पेढी असेल तर 1 गुण असणार आहे। शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असेल आणि 3 विषयासाठी भाषा, गणित, विज्ञान तर 1 गुण असणार आहे। अशा प्रकारे या 3 गुणाची विभागणी होणार आहे। त्यानंतर पुढे आहे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष आणि प्रशासकीय कार्यालयासाठी 2 गुण असणार आहेत। तर आता 2 गुणांचं गुणांकन कसं होणार आहे पहा। मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालयास असे स्वतंत्र कक्ष असल्यास 1 गुण आणि एकत्रित व्यवस्था जर असेल म्हणजे मुख्याध्यापक कक्ष असेल, वर्ग खोल्या असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी एकच जर रूम असेल किंवा एकत्र असेल तर 1 गुण। अशा प्रकारे या ठिकाणी 2 गुण देणार आहेत। त्यानंतर आता शाळेचं आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन कशा प्रकारे आहे त्यासाठी पहा 1 गुण असणार आहे। यामध्ये शाळेत नियमित जर वार्षिक तपासणी, आरोग्य तपासणी होत असेल तर 1 गुण, आरोग्य तपासणी होत नसेल तर 0 गुण मिळणार आहेत। त्यानंतर स्वच्छताविषयक स्थितीवर पहा आधारित 2 गुण असणार तर 1 गुण आणि शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असतील किंवा त्या स्वच्छतागृहाचे दिव्यांगासाठी रूपांतर केले आहे का तर असेल तर 1 गुण। म्हणजे दिव्यांगासाठी जर स्वतंत्र शौचालय असेल तर 1 गुण मिळणार आहे। शालेय फर्निचर आहे त्यासाठी 1 गुण आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध असेल तर 1 गुण मिळणार आहे। पुढे 6 आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी 3 गुण आहेत। यामध्ये शाळेत आग, भूकंप, साथीचे रोग इतर क्षेत्राशी संबंधित किमान 1 आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली असायला पाहिजे त्यासाठी 1 गुण आहे। त्याचबरोबर शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट देखील झालं पाहिजे। जर शाळेचं सुरक्षा ऑडिट झालेलं असेल तर 1 गुण असणार आहे। आणि शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात लावायची आपल्याला माहित आहे ते जर लावलेली असेल तर 1 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे 3 गुण आपल्याला सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी शाळांना मिळणार आहेत। पुढे 7 पर्यावरण पूरक शाळा, बांधकामे आणि वृक्ष संवर्धनासाठी एकूण 4 गुण आहेत। यामध्ये आता विभागणी पाहूया।
पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण आणि जोपासना करायचे, जे पर्यावरणाला पूरक आहे अशाच वृक्षाची लागवड आपल्याला शाळेमध्ये करायची, त्यासाठी 1 गुण आहे। त्यानंतर केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेतील सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत का, त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक 1 गुण असणार आहे। इको क्लबची स्थापना शाळेमध्ये आवश्यक आहे। त्यानंतर शाळेतील कचरा पुनर्वापर आणि पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था देखील असायला पाहिजे, त्यासाठी 1 गुण असणार आहे। आणि सोलर पॅनलची व्यवस्था असेल तर 1 गुण, असे हे 4 गुणांची विभागणी आपली केलेली दिसून येते। पुढे आता क्रीडांगण आणि क्रीडा सुविधासाठी पहा, यामध्ये 1 गुण आहे। त्यामध्ये संरचित मैदान किंवा खेळाचे साहित्य पुरेसे उपलब्ध असेल तर 1 गुण असणार आहे। पुढे ICT पायाभूत सुविधा पहा, त्यामध्ये 3 गुण असणार आहेत। शाळेत अध्यापनासाठी वर्गात किमान 1 स्मार्ट डिजिटल बोर्ड पाहिजे। त्यानंतर प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा असेल तर 1 गुण असणार आहे। पण शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा किंवा वायफाय सुविधा असेल तर 1 गुण असणार आहे। आणि शाळेत ICT प्रयोगशाळा असेल तर 1 गुण असणार आहे। अशा प्रकारे हे 3 गुण आपल्याला मिळणार आहेत। त्यानंतर शैक्षणिक साधन सामग्री दृकश्राव्य साधन पहा, यासाठी 3 गुण आहेत। यामध्ये शाळेत अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली पाहिजेत, त्यासाठी 1 गुण आहे। आधुनिक अध्यापन तंत्रे अध्यापनशास्त्र कृतीयुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि ICT प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादीचा वापर होत असेल तर 1 गुण आहे। त्यानंतर इयत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यायोग्य वैविध्यपूर्ण दृकश्राव्य साधन उपलब्ध असेल आणि ते अध्ययनपूरक वातावरण निर्मिती होत असेल तर 1 गुण असणार आहे। हे 3 गुणांची शैक्षणिक साधन सामग्रीसाठी आपल्याला मिळणार आहेत। पुढे आहे 11, अडथळामुक्त वातावरण शालेय आनंददायी वातावरण रंगोरंगटी बोलक्या भिंती सजावट आणि सुविचारासाठी 4 गुण आहेत। आता याची विभागणी बघा, शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण असेल बाला तर 1 गुण। आणि त्यानंतर पुढे अडथळामुक्त वातावरण शालेय पक्की संरक्षक भिंत असेल तर 1 गुण मिळणार आहे। शाळेने वर्गनिहाय व साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत का 1 गुण। वर्ग सजावट असेल तर 1 गुण। आणि त्यानंतर पुढे परसबाग विकास आणि उपयुक्ततासाठी 5 गुण असणार आहेत। पहा, शालेय आवारात परसबागेचे निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जात असेल तर 3 गुण आहेत। म्हणजे आपल्याला परसबाग निर्मिती करायची आहे आणि तो परसबागमध्ये जो काही भाजीपाला येत असेल तो आपल्याला प्रत्यक्ष पोषण आहारमध्ये वापरायचा देखील आहे, त्यासाठी 3 गुण असणार आहेत। परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते तर 2 गुण असणार आहेत। आणि परसबाग जर उपलब्ध नसेल तर 0 गुण मिळणार आहेत। अशा प्रकारे परसबागेसाठी 5 गुण आपल्याला आहेत। त्यानंतर पुढे पहा, विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची केलेली जनजागृती, म्हणजे शाळेच्या दर्शनी भागात आपण वेगवेगळे फलक लावतो, त्या फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि इतर माहिती अधिकारासाठी 1 गुण आहे। यामध्ये शाळेच्या दर्शनी भागात फ्लॅक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमी मधील सेवा व माहिती अधिकार लावले आहेत का तर 1 गुण असेल। आता आपण जो ब घटक असणार आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, त्यासाठी जे 74 गुण आहेत त्याचे संपूर्ण निकष कशा प्रकारे आहेत, ते निकष कशा प्रकारे आपण पूर्ण करायचे आहेत, त्यासाठीचे असणारे गुण आपण कशा प्रकारे मिळवायचे आहेत याविषयीची माहिती पाहायला सुरुवात करूया। 1 आहे आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण UDAS प्रणालीवरील नोंदी शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचे छायाचित्र सहभाग असेल तर 10 गुण असणार आहेत। यामध्ये पहा, आधार वैधता 100% असेल तर 3 गुण, सरळ प्रणाली उपयोग आणि माहिती अद्ययावत केलेली असेल तर 3 गुण असणार आहेत। UDAS प्रणालीवरील नोंदी माहिती अद्ययावत केली असेल तर 2 गुण असणार आहेत। आणि शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचे छायाचित्र किंवा फोटो दर्शनी भागावर असतील तर 2 गुण मिळणार आहेत। एकूण 10 गुण या घटकासाठी आहेत आपल्याला। पुढे आहे महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेले शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग यासाठी 10 गुण असणार आहेत। यामध्ये पहा, महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला असेल तर 4 गुण। त्यानंतर मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का 2 गुण। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग असेल तर 2 गुण आणि वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले असेल तर 2 गुण। हे मागील वर्षाच्या रेकॉर्डवर आपल्याला हे गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग, यामध्ये मेरा देश मेरी माटी ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन स्त्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार विविध महत्त्वपूर्ण विषयाच्या शपथ कार्यक्रम, त्यात गणवेश वाटप तंबाखूमुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंदायी शनिवार व्यवहार ज्ञान कृषी घटक यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता मंच आणि स्काउट गाईड उपक्रम इत्यादी उपक्रमासाठी एकूण 7 गुण असणार आहेत। आता या 7 गुणांचा आपल्याला कशा प्रकारे विभागणी आहे आणि कशा प्रकारचे गुण याविषयी माहिती पाहूया।
विविध शासकीय व शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्नासाठी 1 गुण असणे। मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंदायी शनिवार हे उपक्रमासाठी 1 गुण आहे। तसेच मतदान प्रचार प्रसार निवडणुका साक्षरतासाठी 1 गुण मिळणार आहे। तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम व इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न असतील तर 1 गुण असणार आहे। आणि स्काउट गाईड उपक्रम राबवला जात असेल तर 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे निकष क्रमांक 4 समिती विविध स्तर। यामध्ये पहा कोणकोणत्या समिती असायला पाहिजेत। एक शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अन्य महत्त्वाच्या समितीचं कामकाज, त्याचबरोबर CSR करिता केलेले प्रयत्न आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण। आता याची गुण विभागणी पाहूया आपण। यामध्ये पहा, यामध्ये 1 शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती जर स्थापन केलेले असतील तर 1 गुण। त्याचबरोबर शाळा विकास आराखडा असेल तयार केलेला तर 1 गुण। तक्रार निवारण यंत्रणा व्यवस्थित आणि अद्ययावत असेल तर 1 गुण। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असणार आहेत 1 गुण। आणि शाळेमध्ये संलग्न अंगणवाडी असेल तर त्यासाठी असणार आहे 1 गुण। अशा प्रकारे एकूण आपल्याला 5 गुण असणार आहेत। नंतर पुढील निकष असणार आहे विद्यांजली पोर्टल, ज्यासाठी की 10 गुण आहेत। आताच आपण शिक्षण सप्ताहामध्ये विद्यांजली दिन साजरा केला होता। पण यामध्ये शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी जर केली असेल तर 3 गुण मिळणार आहेत। पोर्टलवर मागणी आपण नोंदविल्यास आपल्याला 5 गुण असणार आहेत। आणि संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची जर उपलब्ध करून घेतली असेल तर त्यासाठी असणार आहेत आपल्याला एकूण 2 गुण। तर विद्यांजली पोर्टल हे आपल्या शाळेसाठी खूप महत्त्वपूर्ण निकष आहे, तो आपण पूर्ण करायचा आहे। वेळोवेळी संबंधित संस्थेकडून आपण ती मागणी देखील पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढील 6 क्रमांकाचा निकष असणार आहे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, त्यासाठी देखील आपल्याला 10 गुण आहेत। आता याबाबतचे आपण निकष पाहूया। पहिला निकष पहा, शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, त्यासाठी आपल्याला 1 गुण असणार आहे। म्हणजे वेळोवेळी जर आपण माहिती वेळेवर भरत असतील तर त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्याचबरोबर समग्र प्रगती पुस्तक HPC ची प्रभावी अंमलबजावणी जर आपल्या शाळेमध्ये केली जात आहे तर 5 गुण असणार आहेत। आता HPC म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, हे जर आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारे व्यवस्थित भरलेले असतील तर त्यासाठी देखील आपल्याला 5 गुण मिळणार आहेत। त्याचबरोबर पुढे आहे शाळेत किमान 1 NSQF अनुरूप अभ्यासक्रम चालवला जात असेल तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण आहे। आता NSQF म्हणजे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, NSQF नुसार आपल्या शाळेमध्ये आपल्याला अभ्यासक्रम राबवायचा आहे, त्यासाठी देखील आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। तर अशा प्रकारे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेवर सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण 10 गुण असणार आहेत। याशिवाय पर्यावरणविषयक जागृती जनजागृती आरोग्य स्थितीसाठी 1 गुण असणार आहे। पहा, यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्य स्थितीसाठी 1 गुण आहे। त्यानंतर पुढील निकष आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती, त्यासाठी 1 गुण आहे। म्हणजे जर आपण विद्यार्थी अभिलेखे नीटनेटके आणि वेळोवेळी जर अपडेट केलेले असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर पुढील निकष आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण केले असेल तर त्यासाठी आपल्याला 11 गुण असणार आहेत। पहा, यामध्ये आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अपडेट केलेले असतील तर आपल्याला त्यासाठी 1 गुण असणार आहे। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जर उच्च अर्हता म्हणजे धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचे प्रमाण चांगल्या प्रकारे असेल तर 3 गुण असणार आहेत। तसे शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचे शालेय प्रगतीवर जर चांगला परिणाम झालेला दिसून येत असेल तर त्याचे देखील 2 गुण असणार आहेत। याशिवाय स्वयं किंवा MOOC पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आपण पूर्ण केलं असेल तर त्यासाठी देखील आपल्याला गुण आहेत। आता MOOC म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेसमधून जर आपण कुठली शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलं असेल तर त्यासाठी आपल्याला एकंदरीत 5 गुण मिळणार आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ आणि अभिलेखे अद्ययावतीकरणासाठी एकूण 11 गुण असणार आहेत। म्हणजे हा देखील एक महत्त्वपूर्ण निकष आपल्याला माझी शाळा सुंदर शाळासाठी दिसून येत आहे। त्यापुढे शालेय दप्तराच्या साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन आणि अद्ययावतीकरण स्थितीसाठी देखील आपल्याला 1 गुण आहे। यामध्ये आपण शालेय दप्तराचं व्यवस्थित साहित्य ठेवलेलं पाहिजे, तसं त्याचं जतन आणि संवर्धन आणि अपडेटेशन देखील केलं असेल तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे।
त्याचपुढे पुढील मुद्दा आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता कशा प्रकारे उपयोग होतो यासाठी देखील आपल्याला 1 गुण असणार आहे। म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो शालेय परिसर आहे तो जर विद्यार्थ्याच्या विकासामध्ये उपयोग केला जात असेल तर आपल्याला 1 गुण प्राप्त होईल। त्यानंतर पुढील मुद्दा आहे मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पट नोंदणी, पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग आणि गळती कमी करण्यासाठी जर प्रयत्न चांगल्या प्रकारे केले जात असतील तर त्यासाठी 2 गुण आहेत। आता यामध्ये निकष पहा, मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली जर पटसंख्या चांगल्या प्रकारे वाढली असेल तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग जर चांगला असेल तर त्यासाठी 1 गुण असणार आहे। आणि याशिवाय गळतीचे कमी प्रमाण करण्यासाठी आपण जर काही प्रयत्न केले असतील तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे हा देखील आपल्याला महत्त्वपूर्ण निकष दिसून येतो। त्यानंतर पुढील निकष आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात त्यासाठी 1 गुण आहे। यामध्ये आपल्या शाळेमध्ये काही शिक्षक रजेवर असतील किंवा दीर्घकाळ रजेवर असतील तर त्यांचा जो आपला पदभार असतो किंवा त्यांच्या जो वर्गाचा आपल्याला विभागणी असते आपण कशा प्रकारे इतरांना देतात त्याबाबत देखील आपल्याला चांगली जर अंमलबजावणी केली जात असेल तर 1 गुण मिळणार आहे। याशिवाय 14वा निकष आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्यस्थिती काय असणार आहे त्यासाठी 1 गुण आहे। यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि सवलती जर चांगल्या प्रकारे मिळवून दिल्या जात असतील तर त्यासाठी देखील 1 गुण आहे। याशिवाय 15वा निकष आहे पहा शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी करायचे असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसारासाठी आपल्याला 3 गुण असणार आहेत। तर यामध्ये आता आपल्याला निकष आहेत, 1 असाक्षर व्यक्तीचं जर सर्वेक्षण आपण केलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्याचबरोबर स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन जर वेळोवेळी आणि योग्य प्रकारे केलं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 गुण आहे। त्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक केली असेल तर देखील 1 गुण मिळणार आहे आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला जात असेल तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे आपल्याला 15व्या मुद्द्यासाठी एकूण 3 गुण आहेत। तर या प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानातील आपल्याला मुद्दा क्रमांक 2 शासकीय धोरण अंमलबजावणीसाठी एकूण 74 गुण आहेत। तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे शैक्षणिक संपादनूक त्यासाठी एकूण 43 गुण आहेत। यामध्ये एकंदरीत शाळेची जी शैक्षणिक दर्जा किंवा शैक्षणिक पातळी किंवा शैक्षणिक संपादनूक आहे त्याविषयी तपासणी केली जाणार आहे, त्यावर आधारित गुणदान केलं जाणार आहे। तर आता यामधले आपण निकष पाहूया आणि त्या निकषासाठी किती गुण आहेत याची देखील माहिती घेऊया। पहा, 1 आहे विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता म्हणजे लर्निंग आउटकम पॅटनुसार तर त्यासाठी एकूण आपल्याला गुण असणार आहेत 12। आता यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत पाहूया आपण। 1 आहे इंग्रजी विषयाची अध्ययन स्तर कसा आहे त्यासाठी 4 गुण आहेत। आता यामध्ये देखील पहा हे 4 गुण कसं मिळणार आहेत आपल्याला जर आपल्यावर शाळेतील किंवा वर्गातील इयत्तांची जर इंग्रजी या विद्याची अध्ययन स्तराची जर निश्चिती केली आणि ती जर अतिउत्तम असेल तर आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। आपले विद्यार्थी उत्तम दर्जाचे असतील तर 3 गुण, चांगला प्रतिसाद असेल तर 2 गुण आणि समाधानकारक असेल तर 1 गुण मिळणार आहे आणि असमाधानकारक असेल तर 0 गुण मिळणार आहेत। हे झालं इंग्रजी विषयाची क्षमता। त्यानंतर गणित क्षमतांचा अध्ययन स्तर तपासला जाणार तो देखील अशा प्रकारे त्यासाठी देखील 4 गुण आहेत। त्यासाठी पण अतिउत्तमसाठी 4, उत्तम 3, चांगला 2, समाधानकारक जर असेल तर 1 आणि असमाधानकारकसाठी 0 गुण असणार आहेत। त्यानंतर पहा भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर त्यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड किंवा तेलुगू आपल्या शाळेचं जे माध्यम आहे त्या माध्यमानुसार जो आपल्याकडे प्रथम भाषा असणार आहे त्या भाषेचा अध्ययन स्तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी असते तर त्याला देखील 4 गुण असणार आहेत। त्यामध्ये देखील अतिउत्तमसाठी 4, उत्तमसाठी 3, चांगला जर प्रतिसाद मिळाला तर 2, समाधानकारक असेल तर 1 आणि असमाधानकारक असेल तर 0 अशा प्रकारे याला देखील 4 गुण आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता कशा आहे लर्निंग आउटकम त्यासाठी एकूण आपल्याला 12 गुण आहेत। त्यामध्ये आपल्याला इंग्रजी, गणित आणि जो काही भाषा विषय असेल त्याची अध्ययन स्तर निश्चिती पाहण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील मुद्दा जो असणार आहे तो आहे 5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे त्यासाठी 2 गुण आहेत। आता आपल्याकडे 5वी आणि 8वीची शिष्यवृत्तीची लाभार्थी प्रत्यक्ष किती मुलं बसली आणि त्यातील उत्तीर्ण किती झाले यावर देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर आपल्याकडे दुसरी एक परीक्षा असते NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थी त्यासाठी 1 गुण असणार आहे। आता NMMS म्हणजे काय
तर नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर त्यापुढील मुद्दा आहे पहा, ती स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग। आता आपण माहिती आहे मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपण राबवलं होतं आणि त्यामध्ये आपण स्वच्छता मॉनिटरची आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी केली होती। प्रत्येक वर्गासाठी स्वच्छता मॉनिटर होते, वेगवेगळे स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांची आपण नियुक्ती केली होती, त्यांचा सहभाग, त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेतले होते। मग तो जो मागच्या वर्षीची आपली कामगिरी आहे त्यासाठी देखील 5 गुण असणार आहेत। आता यामध्ये पहा काय आहे, स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी जर अंमलबजावणी केलेली असेल तर त्यासाठी असणार आहे 3 गुण। तसेच स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग देखील या ठिकाणी विचारात घेणार आहे, त्यासाठी देखील 2 गुण आहेत। म्हणजे स्वच्छता मॉनिटर हा देखील मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये आपण स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये आपण भाग घ्यायचा आहे, तरच आपल्याला हे 5 गुण मिळणार आहेत। त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण, स्पर्धा परीक्षेमधील यश आणि सहभाग, यासाठी देखील एकूण 4 गुण असणार। म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे इतर जे काही ॲक्टिव्हिटी चालतात, उपक्रम चालतात, विविध स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात, सांस्कृतिक स्पर्धा असेल त्यामध्ये जर सहभागी होत असतील तर त्यासाठी 4 गुण असणार आहेत। माहिती पाहूया, यामध्ये पहा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट सादरीकरण जर होत असेल, केलेलं असेल तर त्याला 2 गुण। म्हणजे राज्य असेल, राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपला एखादा सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम असेल, त्यामध्ये जर आपलं उत्तम प्रदर्शन असेल तर त्यासाठी देखील आपल्याला 2 गुण मिळणार आहेत। त्याचबरोबर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षेमधील यश, त्यासाठी देखील 2 गुण असणार आहेत। विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, पण त्यामध्ये जर आपली शाळा राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तिने सहभाग घेतला असेल आणि त्यामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं असेल तर त्यासाठी 2 गुण असणार आहेत। त्यानंतर पुढील मुद्दा आहे पहा, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न, तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन, अध्ययन अक्षम विद्यार्थी, अभ्यासात मागे राहिलेली दिव्यांग मुले, स्वभावधीटपणा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक, क्रीडा आणि वाङ्मयीन, यासाठी 4 गुण असणार आहेत। आता यामध्ये आपण ह्या निकषाची गुण विभागणी कशी आहे ती पाहूया। यामध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी काही स्वतंत्र योजना केलेली आहे का, तुमची शाळा त्याच्यासाठी काही वेगळा उपक्रम राबवते का, की जे अभ्यासामध्ये मागे आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत, विशेष मुलं आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी जर आपण विशेष उपक्रम राबवत असतील किंवा एखादी योजना राबवत असतील तर त्यासाठी 2 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे पहा, सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेचं जर आयोजन आपल्या शाळेमध्ये केलं जात असेल तर त्यासाठी देखील 2 गुण आपल्याला मिळणार आहेत। आपण विविध प्रसंगाच्या वेळी, विविध जयंती असतील किंवा शालेय राष्ट्रीय कार्यक्रम असेल त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन करत असतो। त्यानंतर पुढे पहा, 6वा मुद्दा, शालेय विद्यार्थीचं उपस्थिती प्रमाण कसं आहे, त्यासाठी 1 गुण आहे। यामध्ये पहा, शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% जास्त पाहिजे, जर 90% सरासरी जास्त असेल तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर पुढे 7 आहे, ऐतिहासिक वास्तू जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील उद्दिष्टे प्राप्ती करण्याचा प्रयत्न किंवा यश असेल तर 2 गुण आहे। यामध्ये पहा, ऐतिहासिक वास्तू जतन किंवा भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन व्यवस्थित केलं जात असेल किंवा हे जे उद्दिष्ट आहे ते जर साध्य केलं जात असेल त्यासाठी विशिष्ट काही उपक्रम असेल, विशिष्ट योजना असेल त्यासाठी 1 गुण असणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी जर आपण काही विशेष प्रयत्न करत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यासाठी आपण परिपाठामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी विविध गोष्टी असतील, वैज्ञानिक कोडी असतील किंवा प्रयोग असतील तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे प्रयत्न करू शकतो। त्यानंतर पुढे 8 आहे, विद्यार्थ्यांच्या भाषिक विषयाच्या क्षमतांची स्थिती, त्यासाठी 4 गुण आहेत। आता यामध्ये परत 4 निकष आहेत, वाचन क्षमता, एक आहे भाषण क्षमता, त्यानंतर वाचन क्षमता, लेखन क्षमता आणि गणितीय क्रिया, या 4ही क्षमताची स्थिती काय आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकी 1-1 गुण मिळणार आहे। त्यानंतर पुढे आहे 9, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, त्यामध्ये पुरस्कार आहेत, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय, यासाठी 5 गुण आहेत। जर विभाग स्तरावर आपल्याला एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्यासाठी 1 गुण असणार आहे, तालुका स्तरावर जर मिळाला असेल तर 1 गुण असणार आहे, जिल्हा स्तरावर जर मिळाला असेल तर 1 गुण असणार आहे, राष्ट्रीय स्तरावर जर मिळाला असेल तर 1 गुण असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर मिळाला असेल तर 1 गुण मिळणार आहे। म्हणजे जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार मिळाला असेल तर आपल्याला 5 गुण मिळतील। समजा यात 5 घटकापैकी आपल्याला 3 ठिकाणी मिळाला असेल तर 3 गुण मिळणार आहेत। अशा प्रकारे ह्या गुणांचं विभागन आहे किंवा आपले गुणांकन केलं जाणार आहे। त्यानंतर 10वा मुद्दा आहे पहा,
इयत्ता हे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मागील वर्षातील अध्ययन संपादनोक पातळी स्तर तसेच 10वी 12वी 5वी 8वी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी 2 गुण आहेत। आता याचे निकष पहा। मागील वर्षातील अध्ययन संपादनोक पातळी जर 70% वर असेल तर 1 गुण असणार आहे। त्याचबरोबर 5वी 8वी जे नापास विद्यार्थी होणार आहेत, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी जर उपचारात्मक अध्ययन केलं जात असेल तर त्याबाबत देखील 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पहा 11वा, दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भाषा विकास, सांस्कृतिक शिक्षण, माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी, प्रतिपूर्ती योजना असेल, जिल्हा बालभवन योजना, PTC, STC, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, बार्टी, सारथी, आदिवासी विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ यासाठी 2 गुण असणार आहेत। म्हणजे एकंदरीत जर आपण या ठिकाणी जर वाचन केले किंवा निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की जे शासकीय योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी त्या जर आपण शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राबवत असतील तर आपल्याला 2 गुण मिळणार आहेत। तर अशा प्रकारे आपला क मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सर्व जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला एकंदरीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन कशा प्रकारे असणार आहे त्यावर आपल्याला 43 गुण असणार आहेत। म्हणजे हा देखील आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 जे आपलं अभियान राबवत आहात त्यामध्ये जर आपल्या शाळेला आपल्याला जर उत्कृष्ट प्रकारे नंबर आणायचा असेल किंवा पारितोषिक मिळवायचं असेल करणं आवश्यक आहे। त्याशिवाय आणखी एक सूचना दिलेली आहे आपल्याला अ ब क येथे नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यासाठी सविस्तर सूचना आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याला मिळणार आहेत। आपण पुढील व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 यासाठी नक्की पारितोषिक कोणते असणार आहेत, कोणत्या स्तरावर किती प्रकारची रक्कम असणार आहे, तसे ते पारितोषिक कशा प्रकारे खर्च करायचा आहे, त्या खर्च करण्याचा हक्क कोणाला आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।